मराठा आरक्षणाचे क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारले आहे। 24 जानेवारीला या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। मराठा समाज मागास सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय असंही शिंदेंनी सांगितलेलं आहे। तर एनटी व्हीजेएनटी याप्रमाणे एसईबीसी आरक्षण टिकेल का असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। एसईबीसीला विरोध नाही, पण आरक्षण टिकायला हवं असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे। 24 जानेवारीला तारीख आहे। त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केलाय सरकारने, त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय। या एम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल। आम्ही ते आरक्षण कधी नाकारलंच नाही। मी आज नाही म्हणते, 5 महिन्यापासून म्हणतो नाकारलेलंच नाही। नाकारण्याचं काही कारण पण नाही, परंतु ते एनटी व्हीजेएनटी सारखं टिकणार आहे का हे आमचा मूळ प्रश्न आहे। ते ओपन कोर्टात घेणार आहेत का त्याची हिअरिंग, तर ते टिकण्याची मग मात्र दाट शक्यता आहे, ते टिकू शकतं। कारण इंदिरा साहानी जजमेंट सांगतं 50% वर जर गेलं तर आरक्षण टिकणार नाही। मग आम्हाला पुन्हा तेच पाडे वाचायला लागणार आहेत। एनटी व्हीजेएनटी सारखं ते टिकणार का?